गावात आज मोठा आनंद. रमेशचं लग्न, गावच्या लाडक्या रम्याचं लग्न. शहरातून मोठ्या गाड्यांची वरात आली. डीजे वाजत होता, लोक नाचत होते. रमेशची आई तर किती आनंदात, माझ्या मुलाचं लग्न शहरासारखं थाटात करायचं असं ती सगळ्यांना सांगत होती. शहरातून आणलेली मर्सिडीज कार लग्नासाठी सजली होती, फुलांनी, हारांनी, रंगीबेरंगी कापडांनी. वधूवर एकत्र बसले आणि गाडी गावातल्या मंदिराकडे निघाली. लोक रस्त्यावर उभे होते, फुलं उधळत होते. लहान मुले जल्लोष करत होती. तेवढ्यात गाडी अचानक थांबली. ड्रायव्हर घाबरून खाली उतरला. गाडीच्या इंजिनने हात टेकले होते. शहरातल्या या लक्झरी गाडीला गावच्या उबदार धुळीचा सामना करता आला नाही. आई, काका, गावकरी सगळे घाबरले. अरे देवा, आता काय? लग्नाची वेळ झालीये. पंडित थांबले. वधूवर एकत्र आहेत, पण गाडी नाहीच सुरू होत. तेवढ्यात बाजूला उभा असलेला विठोबा म्हटलं, का घाबरता? आपल्याकडे आहे ना आपली गावची शान, बैलगाडी. त्याने आपल्या बैलगाडीला आणलं. बैलांना रंगीत फुलांचे हार घातले. गळ्यात घंटा वाजत होती. वर आणि वधूला बैलगाडीवर बसवलं. गावकरी ओरडले, वा, खरं गावकरी लग्न असं दिसतं. बैलगाडी निघाली. रस्त्यातील लहान मूल त्या बैलांना गाजरं देत होती. आईने डोळे पुसले. माझ्या मुलाच्या लग्नात खरं सुख यातच आहे. गाड्यात नाही, ह्या मातीच्या गंधात आहे. मंदिराजवळ पोहोचल्यावर बैलांना देखील फुलं घातली गेली. पंडित म्हणाले, आज तुमच्या लग्नात बैलांचेही आशीर्वाद आहे. हे खरं शुभशकुन. लोक हसले, वाजंत्री वाजले. लग्न थाटात लागलं. आणि गावकरी म्हणू लागले, शहरात कार असतील, पण गावात अजून माणुसकी आहे. आणि बैलगाडीतून येणारं सुख काही औरच. तुम्ही कितीही मोठ्या गाड्या घेतल्या, शेवटी मनाची श्रीमंती, गावाची माया आणि बैलगाडीची धमक, ह्याचं सुख काही औरच.